आज मी थोडा आतमध्ये जाऊन जे बीम त्या ठिकाणी 2 भाग तुकडे पडलेले आहेत. मी राणा जगजित सिंगजी तिथले जे आर्किओलॉजी डिपार्टमेंट आहे आणि थोडा कलेक्टर वगैरे सर्वांशी बोलून अजून त्या ठिकाणी सपोर्ट देण्याची गरज आहे. 4 सपोर्ट आहे पण ते पर्याप्त नाही असं मला वाटलं. माझ्या मनातली भूमिका मी सांगितली. शेवटी टेक्निकल काय असेल ते आर्किओलॉजी करेल. थोडे अजून सपोर्ट त्या ठिकाणी करण्याची गरज आहे. बीम तुटू नये याच्यासाठी एक सपोर्ट दिला आहे. आणि आई तुळजाभवानीचा विकास आराखडा आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी ज्या पद्धतीने तयार केला आहे, चौंडीच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 1600 कोटीच्या वर या निधीला मंजुरी दिली आणि ज्या पद्धतीचा तो आराखडा बनलेला आहे, अंगावर शहारे येतील इतकं सुंदर दर्शन आई तुळजाभवानीचं पुढच्या काळात आपल्याला होणार आहे. माननीय राणा जगजित सिंग यांचं मी आभार मानतो. 21 वर्षापूर्वीपासून त्यांनी जो संघर्ष सुरू केला होता की हे झालं पाहिजे. आई कोराडी महालक्ष्मीचं देवस्थान जे आमच्या कोराडीचं आहे तिथेही ते 2-3दा येऊन गेले. तिथेही मी तुळजाभवानी आई छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार देते आहे असं एक मोठं त्या ठिकाणी एक कलाकृती आम्ही त्या ठिकाणी करतो आहे. आज जे आराखडा मी बघितला तो अत्यंत उत्कृष्ट आराखडा आहे. मला विश्वास आहे की देवेंद्र फडणवीसजी यांनी 1600 कोटी रुपये जे जाहीर केले आहे किंवा त्याला GR काढून अनुदान दिलं आहे, पैशाचा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. कारण देवेंद्रजींनी ठरवलं तर कुठलाही विकासाचा निर्णय हा होऊ शकतो. तो झाला आहे आणि तुळजाभवानी आईच्या मंदिराकरता एकही पैसा कमी पडणार नाही. मी आजच विनंती केली राणासाहेबांना इतक्या लवकरात लवकर तितके टाटा कन्सल्टन्सी जे मोठे मोठे या देशातले L&T असेल, टाटा असतील, मोठे कॉन्ट्रॅक्टर आणून वेळेमध्ये टाईम बाउंड कार्यक्रमामध्ये बार चार्ट तयार करू. लवकरात लवकर हा विकास आराखडा पूर्ण झाला पाहिजे आणि याकरता खूप मोठ्या म्हणजे देशातल्या उच्चस्तरीय काम करणार आहे L&T टाटासारख्या त्या ठिकाणी कंपनीचा समावेश केला पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांनी अशा सूचना दिल्या आहेत. कुठलंही आई महालक्ष्मीचं जे इतिहास आहे, पावित्र्य आहे, त्याला धक्का लागता कुठल्याही कुणाच्याही मनात दुःख होईल असं कुठलंही काम न करता एकही व्यक्ती न दुखावता विकास करायचा. साहेब काल याकरता मी त्यांना सांगितलेलं आहे आणि मला वाटतं त्यांनी मनावर घेतलेलं आहे. तर राणा जगजित सिंग जे असे कार्यकर्ते आहेत त्यांनी घेतलं तर आणि मी सुद्धा विचार केला की जे काही माझ्या कर्तृत्वानं जे मला करता येईल महसूल मंत्री म्हणून